नमस्कार, मी निकिता बोलते. माझ्या या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आली आहे संगीत देवभाबळी हे नाट्यमय नाटक पाहण्यासाठी. त्यात आहे शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी. तर मी आता जात आहे आतमध्ये, नंतर भेटते नाटक संपल्यावर. जस्ट आत्ताच माझा देवभाबळी हे नाट्यमय नाटक माझं बघून झालेलं आहे. माझ्या मागे तुम्हाला गर्दी दिसतच असेल की मी नाटकगृहाच्या आवारातच आहे, की आत्ता जस्ट नाटक संपलेलं आहे आणि सगळे लोक बाहेर आलेले आहे. आणि मला खरंच मराठी माणसांना उदंड जो प्रतिसाद त्यांनी या मराठी नाटकाला दिलेला आहे. नाटक पूर्ण हाऊसफुल. आणि मीही तुम्हाला खरं सांगायला गेलं तर मी 1 महिना अगोदर या नाटकाची तिकीट बुक केलेली आणि आज मी ह्या नाटकासाठी आली आहे. 4:30चं नाटक होतं, 4:45च्या दरम्यान हे सुरू झालं. त्यानंतर आत्ता जस्ट याचा एंड झालेला आहे. तर खूप छान प्रतिसाद, खूप छान नाटक. म्हणजे म्हणायला गेलं तर शब्द नाहीयेत, पण तरी मला तुम्हाला सांगायचं आहे की हे नाटक कसं आहे. एक नाट्यमय आहे, संगीत आहे, पूर्ण संगीतमय नाटक आहे. ज्यांना संगीताची आवड आहे, ज्यांना नाट्य संगीत आवडतात, सगळ्या गोष्टी ज्या आवडतात, त्यांच्यासाठी हे नाटक खूप छान आहे. त्यांना खरंच हे खूप आवडेल. आणि जे डिवोशनली आहेत त्यांना तर हे खूपच आवडेल. नाटकाचं जर सांगायला गेलं तर ह्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. एक तर सगळ्यात महत्वाची म्हणजे शुभांगी सदावर्ते आणि दुसरे मानसी जोशी. ह्या दोघींवरतीच हे नाटक आहे. ह्या दोघींची जी व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे एक रखुमाई, जे मानसी जोशी आहेत, आणि शुभांगी जे आहेत त्या अवली आहेत. त्यांनी तुकारामांच्या वाईफची भूमिका केलेली आहे. आणि आफ्टर ऑल ज्या रखुमाई किंवा लखुमाई ह्या ज्या आहेत त्या आपल्या पांडुरंगांच्या वाईफ आहेत. ह्यांचं जे संभाषण जे आहे, म्हणजे शुभांगी ज्या आहेत त्या सारखं तुकारामांचे जे अभंग जे असतात, तुकाराम तुम्हालाही माहिती असेल की ते कधीही घरी थांबायचे नाही. ते सदा ना कदा बाहेरच असायचे आणि पांडुरंगांच्या नादामध्ये असायचे. त्यामुळे त्यांचं घराकडे लक्ष नाही. त्यांची सावकारी गेली, त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातातून निसटून गेल्या, पण तरीही ते फक्त पांडुरंग आणि पांडुरंग ह्या गजरामध्ये असायचे. त्या ह्याच्यात तिला रागही खूप राग यायचा, कारण ती त्या वेळेला प्रेग्नेंट पण होती. म्हणजे ती प्रेग्नेंट होती त्यावेळेचा हा सगळा सिनारिओ ह्या नाट्यमयामध्ये दाखवला गेलेला आहे. तर ती म्हणजे कसं असतं की जेव्हा तिला खरंच कोणाची तरी गरज आहे, तिच्यासोबत कोणीतरी असावं, म्हणून पांडुरंग त्यांच्या रुक्मिणीला म्हणजे त्यांच्या रखुमाईला हिच्यासोबत पाठवतात की तू यांच्यासोबत राहा. तर तिलाही खूप द्वेष वाटतो की मला का पाठवले हिच्यासोबत, मी का राहू हिच्यासोबत, मला नाही राहायचं. ही जी सारखी माझ्या देवाबद्दल, माझ्या नवऱ्याबद्दल सारखी विटंबना बोलते, सारखे अभद्र शब्द बोलते, सारखं शिव्या देते, मी का तिच्यासोबत राहू. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या दोघींचे संभाषण जे आहेत ते पूर्णतः गाण्यात आहेत. गाण्यात इन द सेन्स जे काही तुकारामांचे जे अभंग आहेत ते सगळे ह्याच्यात दाखवले गेलेले आहेत. म्हणजे ही त्यांची वाहवा करते, ही त्यांचे विडंबना करते, एकमेकांबद्दल खूप काही ह्याच्यामध्ये सुरू आहे. पण शेवटी एका ठिकाणी असं होतं की ही जे मतं हिला कळतात आणि तिची मतं तिला कळतात आणि त्या दोघी एक होतात. हे सगळ्यात शेवटी आहे. हे खूप सुंदर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आणि माझ्या अंदाजे मी हा जो प्रयोग बघितलेला आहे तो 756वा का काही आहे, तो वाला मी हा प्रयोग बघितलेला आहे. आणि पूर्ण हाऊसफुल, म्हणजे एवढे मोर दॅन 700 शो ह्यांचे झालेले आहेत आणि ते पूर्णतः हाऊसफुल आहेत. आणि पुढे पण ह्यांचे हाऊसफुल जाणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकते, कारण एवढं सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये कुठलंही म्युझिक बाहेरून आपल्याला ऐकायला येत नाही. शुभांगी सदावर्ते आणि मानसी ह्यांनी दोघींनी जे काही म्हणजे नाटकामध्ये जे काही अभंग गायलेले आहेत किंवा जे काही ओव्या गायल्या किंवा जे काही गाणे त्यांनी गायले ते स्वतः त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. त्यांनी स्वतःहून हे जे गाणे जे आहेत ते आम्हाला एकदम एंडला, म्हणजे जेव्हा आपण ऑडियन्स स्टँडिंग ओव्हेशन देतो तेव्हा त्यांनी आम्हाला गाऊन दाखवलं की हे जे आहे हे कुठलंही टेप रेकॉर्ड किंवा रेकॉर्डेड नाही आहे, ते आम्ही स्वतः गायलेलं आहे. म्हणून खरंच म्हणते, खरंच प्रतिसाद द्या. खूप छान आहे,
खूप आवडेल तुम्हाला. म्हणजे तुकारामांबद्दल आणि पांडुरंगाबद्दल प्रेम तुम्हाला खरंच अजून उमगेल तुमच्यामध्ये, एवढं मी सांगू इच्छिते. तर हा होता माझा रिव्ह्यू देवभाबळी ह्या नाट्यमय नाटकासाठी. तर तुम्हाला हा कसा वाटेल, तुम्ही हा नक्की जिथेही असेल, म्हणजे आता ह्यांचा पुढचा शो अंदाजे शिवाजी मंदिरला आहे, त्याच्यानंतर वाशीला पण आहे ह्या इयर एंडिंग मध्ये. तर ते तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा शो कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि थँक्यू.